नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। देवेंद्र फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांसोबत सागरवर बैठक सध्या सुरू झालेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रणनीती आखली जाते। फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांसोबत बारामती लोकसभेसंदर्भात चर्चा सध्या सुरू झालेली आहे। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। विनायक, सुमित बरोबर आहे। ज्या ज्या मतदारसंघामध्ये कुठेतरी नाराजी स्थानिक लेवलला आहे त्या नाराजीचं मोठ्यात रूपांतर होऊ नये किंवा त्याचा फटका बसू नये यासाठीच्या हे डॅमेज कंट्रोल बैठका ज्या आहेत ते सागरवर कालपासूनच सुरू झालेल्या पाहायला मिळतात। काल माढा मतदारसंघाची बैठक झाली। आज बारामतीमधून हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलगी अंकिता पाटील या दोघांना जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे। बारामतीच्या उमेदवार सुमित्रा पवार राष्ट्रवादीच्या असणार आहेत, अजित पवार गटाच्या, आणि त्यामुळेच त्यांना कुठेही फटका बसू नये, त्यांना महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांना चांगला विजय व्हावा यासाठी हा सगळा डॅमेज कंट्रोल जो आहे तो केला जातोय। स्थानिक पातळीवरचे वाद बारामतीतले आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांचे वाद जे आहेत ते जुनेच आहेत। मागच्या काळात हा सगळा वाद जो आहे तो उफाळून आला होता, परंतु आता मात्र महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार असणार आहेत। मिशन 45+ राज्यातलं जे आहे ते भाजप किंवा महायुतीला साकार करायचं आहे आणि त्यामुळेच अशा या सगळ्या स्थानिक पातळीवरच्या ज्या नाराजी नाट्य जे आहेत ते कमी व्हावेत, कुठेतरी संपावेत यासाठीची आजची ही बैठक जी आहे ती थेट सागरवरती सध्या सुरू आहे। तिघांमध्ये ही बंद दाराआड बैठक सुरू आहे, कारण बारामतीत फटका बसू नये यासाठीची ही आजची बैठक आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे हर्षवर्धन पाटील असतील, तिकडे विजय शिवतरे असतील। हा संघर्ष जो आहे तो बारामतीत मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या विरोधात पाहायला मिळतोय आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला फटका या सगळ्या संघर्षामुळे बसू शकतो। त्यासाठीच ही डॅमेज कंट्रोल बैठक सुरू आहे। कुठेतरी सध्या महायुती लोकसभेसाठी एकत्र आहे, विधानसभेसाठीचं गणित काय असतील हे भविष्यात समोर येतील, परंतु आता मात्र बारामतीत कुठलाही फटका बसू नये यासाठीच ही बैठक सध्या सुरू आहे। काही दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर अंकिता पाटील यांनी सुद्धा नाराजी दत्तामामा भरणे यांच्या विरोधात व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती इंदापूर मतदारसंघातून। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा जुनाच वाद जो आहे तो त्या ठिकाणी आहे। लोकसभेत याचा फटका बसू नये यासाठीच आताची ही बैठक जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।